हरे कृष्ण. सर्व मैत्रिणींचे आजच्या आपल्या नेहमीच्या शृंखलेमध्ये स्वागत. तर आज आपण ना 23वा श्लोक विश्लेषण करणार आहोत आणि अतिशय सुंदर श्लोक आहे आणि सगळेच इथून पुढचे उद्याचाही श्लोक खूप छान आहे आणि खूप छान आज आपल्याला ह्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. आणि आज म्हणजे खरंच आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी पडणारा असा श्लोक आहे. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया या श्लोकासाठी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी चारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आज आपण 23वा श्लोक बघणार आहोत. त्या दिवशी पवित्र लीला माताजींनी आपल्याला 22व्या श्लोकावर सांगितलं होतं की कशा पद्धतीने श्रद्धेने युक्त होऊन जो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. त्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहे, देवी देवतांच्या मार्फत मीच ती कृपा कृपा म्हणण्यापेक्षा जे काही लाभ आहेत ते मीच त्यांना प्रदान करतो. आणि त्याच्या श्लोकामध्ये आज बघूया की भगवंत काय म्हणत आहेत. अंतवत्तु फलं तेषां तद्वत्यल्पमे तद्वत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. भाषांतर: अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. बघा ना किती म्हणजे हे आहे की भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये किती गोष्टी किती स्पष्ट आणि क्लिअर कट भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. आणि तरी आपल्याला किती प्रश्न असतात. तर ते प्रश्न का असतात आपल्याला, तर ते अज्ञानातून आलेले प्रश्न असतात. की आपल्याला बरेच जण, मी नेहमी सांगत असते लेक्चर मध्ये की बरेच, आणि आमचा अनुभव आहे हा, की बरेच जण असं होतं की इस्कॉन मध्ये जॉईन केल्यानंतर पहिला प्रश्न असा येतो की तुम्ही बाकीचं देवी देवतांचं देवांचंच करत नाही का, तुम्ही फक्त श्रीकृष्णांचंच करता. मग याच्यासाठी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे आणि काय हे ज्ञान आहे समजून घेणं किती अतिशय अतिशय गरजेचं आहे. तर हा श्लोक आज आपल्याला काहीतरी नक्कीच म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल असं ज्ञान आपल्याला ह्याच्या श्लोकामधून मिळणार आहे आणि अतिशय महत्वाचा श्लोक आहे. तर तुमच्याकडे श्रीमद भगवद्गीता असेल आणि तुम्ही जर ही उघडून 288 पानावर हा श्लोक आहे, जर तुम्ही जर ती ओपन करून हे जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा समजण्यासाठी अजून आपल्याला सोपे राहील. तर याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत की जे अल्पबुद्धी, पहिला उच्चार काय करत आहेत की जे अल्पबुद्धी. अल्पबुद्धी म्हणजे काय, की ज्यांची बुद्धी जी आहे ही अल्प आहे. आपण जसं लहान मुलांना म्हणतो ना की हा अल्पबुद्धीचा आहे, तसं आपण बघू शकतो की भगवंत सांगत आहे की अल्पबुद्धी, की ज्यांची बुद्धी कमी आहे अशी लोक करतात. तर अशी काही देवतांची उपासना. भक्ती म्हणत नाही, भक्ती हा शब्द फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये वापरला जातो. भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत, अशा वैष्णवांसाठीच भक्त म्हणजे वैष्णव म्हटलं जातं. परंतु देवी देवतांची जी भक्ती करतात त्याला ते सॉरी म्हणतात, तर त्याला म्हणतात उपासना म्हणतात. आपण कधी ऐकलं का की आपण नेहमी म्हणतो भक्त, विठ्ठलाची भक्ती करतात, वैष्णव म्हणतात, वैष्णव कोणाला म्हणतात, असं आपण कुठल्या देवी देवतांचं नाव घेऊन अरे हे वैष्णव आहेत. वैष्णव हे कोणाला म्हटलं जातं, तर वैष्णव हे भगवान कृष्णांचे जे भक्त असतात, पांडुरंगाचे भक्त असतात, त्यांना वैष्णव म्हटलं जातं.
प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. तर देवी देवतांची जी उपासना करतात त्याला भक्ती म्हणत नाही, तर त्याला पूजा म्हणतात. पूजा म्हणजे की आपण काही करतो त्याच्यात आपल्याला तरी हवं असतं, त्या म्हणतात आपण ती पूजा उपासना करतात. आणि ही अल्पबुद्धीचे लोक करतात. आणि भगवंत इथे काय सांगत की त्यांना प्राप्त होणारी फळे ही मर्यादित व अनित्य असतात. मर्यादित म्हणजे काय, की भगवंत हे सर्वांचे हे आहेत, निर्माता आहेत, नियंत्रक आहेत. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये सॉरी सत ह्याचा गीता कोर्स जर कोणी लावला याच्यामधून तुमच्यामधून, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ते भगवंतांचे षड ऐश्वर्य कोणकोणते आहेत. खूप वेगळा विषय आहे तो, परंतु जे ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहेत हे ऐश्वर्य त्यांनाच भगवंत म्हटलं जातं असं शास्त्रात आहे. आणि इथे पण आपण पराशर मुनींनी त्याची व्याख्या दिलेली आहे. आणि इथे सुद्धा भगवंत काय आहेत की भगवंत म्हणजे सर्व गोष्टींचे नियंत्रक आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात की ते होणारी फळे ही कशी आहेत, मर्यादित आहेत. आता आपल्याला जसं आता एखाद्या वडील जे आहेत त्या मुलांच्या गरजा किती भागवतात, तो संपूर्ण गरजा मुलांची भागवतात. परंतु तेच मुलं जेव्हा अनाथ झाले, समजा चुकून एखादं मूल अनाथ झालं आणि त्याची जर गरज भागवायची म्हटलं, तर बाहेरचा समाज असेल किंवा कुणी दानशूर असेल तर करून करून किती मदत करू शकतो, त्याला मर्यादित आहे ना. कारण देणारी व्यक्ती पण मर्यादित आहे. मग इथे देवी देवता सुद्धा मर्यादित आहेत, म्हणून देवी काय करू शकतात, तर फळ आहेत त्यांचे मर्यादित असतात. आणि दुसरं भगवंत काय म्हणत आहे तिथे, अनित्य आहेत. अनित्य म्हणजे काय, की जे अशाश्वत आहे, शाश्वत नाहीये त्याच्यामध्ये. की जे काही तुम्हाला फळ आपल्याला भगवंतांकडून मिळेल, तर ते फळ कसं आहे, अशाश्वत आहे. ते निरंतर नाही. भगवंतांकडून जे काही मिळतं तर ते शाश्वत असतं, कारण भगवंत शाश्वत आहेत. आणि इथे देवी देवतांचा उल्लेख काय केलेला आहे, तर ते अशाश्वत आहेत. जसं चातुर्मास वगैरे याच्यामध्ये नेहमी हे केलं जातं, उल्लेख केला जातो की अक्षय पात्र, तुम्ही हे दान करा, ते दान करा. अक्षय म्हणजे काय, की कधीही क्षय न होणार, असं वेदांमध्ये पण उल्लेख केलेला आहे. परंतु उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की असं कुठलंही अक्षय दान किंवा अक्षय कुठलंही नाही की त्याचा नाश होत नाही. फक्त भगवंतांची भक्ती ही एकमेव अक्षय आहे. आणि उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही काहीही कुठलंही दान करा, पुण्य कर्म करा, देवी देवतांची पूजा करा, काही करा, तुम्हाला परत माघारी या जगामध्ये परतावंच लागतं. आणि श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगत आहे की आपण जर भगवंतांची भक्ती केली तर आपण या जगामध्ये परतून येत नाही. तर असं कुठलंही तुम्ही पोथी पुराण आपण वाचू शकतो किंवा बघू शकतो, कुठलेही वेगवेगळं हे श्रीमद भागवतम जर सोडल्यास, तर इथे असं आपल्याला कुठेही असं कुणी नाहीये. वचन म्हणण्यापेक्षा कुणी आपल्याला सांगत नाही, आश्वासन देऊ शकत नाही की तुम्ही ह्या जगामध्ये येऊ शकत नाही. फक्त एकमेव भगवान श्रीकृष्णांची ही जी वाणी आहे आणि भगवंत हे एकमेव आहेत की ते सांग की इथे ह्या जगात तुम्हाला परतून यावं लागत नाही. आणि भगवंत काय सांगत आहेत की देवतांचे उपासक हे देवलोकांची प्राप्ती करतात. आता देवतांचे उपासक हे देवलोकांची प्राप्ती करतात म्हणजे जसं कसं, की चंद्राची पूजा जर कोण करत असेल तर त्याला काय होतं, तर चंद्राची प्राप्ती होती. स्वर्ग पुण्यकर्म केलं तर स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. म्हणजे वेगवेगळे हे ग्रह, सूर्यदेवाची उपासना केली तर त्याला सूर्य लोकाची प्राप्ती होते. म्हणजे प्रत्येकाचं जे जे डिपार्टमेंट वेगवेगळं आहे. परंतु ते डिपार्टमेंट वेगवेगळं असलं पण परंतु आपण तिथे गेलो तर आपला पुण्यकाळ संपला की आपल्याला परत माघारी यावं लागतं. परंतु भगवंतांच्या भगवत धामात गेल्यानंतर आपल्याला ह्या जगामध्ये परतून यावं लागत नाही. तर आपला वारकरी संप्रदाय आहे, आपण नेहमी म्हणतो भगवत धाम गोक. तर हा भगवत धाम उल्लेख जो आहे तो बाकीच्या देवी देवतांच्या ग्रहांना केला जातो का हो? आपण म्हणतो का नाही, चंद्र ग्रहावर जायचंय म्हणजे चंद्रलोकामध्ये आपल्याला जायचं, मग आपण म्हणतो चंद्रलोक म्हणजे भगवत धाम आहे किंवा इंद्रलोक म्हणजे काय, ते भगवत धाम आहे. आपण त्याला ग्रह म्हणतो. लोक म्हणजे चंद्रलोक, सूर्यलोक, स्वर्ग हे काय आहे, टेम्पररी आहे ते. मग अशा ठिकाणी फक्त भगवत धाम हा शब्द फक्त विठ्ठल, पांडुरंग, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र हे भगवंताचे जे अवतार आहेत वेगवेगळे साठी हा उच्चार होतो. म्हणून भगवंत काय सांगत आहे, तो भगवत धामात येतो, तो परत वापस माघारी येत नाही. परंतु हे देवी देवचं जे कुठलंही स्थान तुम्ही कुठल्याही आपण कशाचीही उपासना करू देत, आपल्याला फक्त काय होतं की त्या त्या विशिष्ट लोकाची प्राप्ती होते. आणि या श्लोकात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे देव उपासक म्हणजे जे देवी देवतांची पूजा करतात हे भौतिक जगातील निरनिराळ्या देवलोकात जातात. आता ते देवलोक जरी असलं ना तरी ते ह्या जगातलंच मानलं जातं, कारण काय आहे, ते अशाश्वत आहे.
ते शाश्वत नाहीये, नष्ट होणार आहे. आणि ह्या भौतिक जगाचा गुणधर्म काय आहे, की ते सगळं कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, नष्ट होणारी आहे. काचा महिमा खूप आहे, की आपण ते महाभारत वगैरे पहिलं सिरियल सगळ्यांना आठवत असेल, की ते सुरुवातीला यायचं, की मै काल हूँ, म्हणजे असं ते भगवंतांचं काळाचं रूप आहे ते. आणि काळ हा ह्या भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी हिरवावून घेत असतो. फक्त भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग आता आपण आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये हे खूप ऐकलेलं आहे, की देवी देवता आता अजून पुढे तर खूप काही गोष्टींची माहिती आपल्याला भगवद्गीतेमध्ये होणार आहे. तर हे जे देवता आहेत, तर त्यांचं शरीर जे आहे, हे कसं आहे, की हे देवी देवता कोणापासून आलेले आहेत, की भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत हे. की जसं कोणी हात आहे, कोणी भगवंतांचे चरण आहे, कोणी मस्तक आहे. म्हणजे भगवंतांचे शरीर जे आहे, त्यांच्या भगवंतांच्या शरीराचा हे विविध एक पार्ट आहेत. मग जर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे असं कोणाला वाटू शकतं, की ते पण भगवंतांचे वेगवेगळे पार्ट आहेत. तर मग ते पार्ट म्हणजे भाग आहेत भगवंतांच्या अवयवांचे. तर मग आपल्याला त्यांची भक्ती केल्याने म्हणजे त्यांची पूजा केल्याने आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते, असंही कोणाला वाटू शकतं. परंतु जसं की आता एखादं आपलं हे आहे, आता समजा माझं आपल्याला समजा आता हा हात आहे. तर आता आपल्याला जर जेवण करायचंय, तर आपल्या पोट आपल्याला भरायचे म्हणजे आपल्या पोटाची गरज जर भागली, हं, तर पूर्ण इंद्रियांचं म्हणजे पूर्ण शरीराचं पालन पोषण आपोआप होतं. अगोदर काय आहे, की पोट मुख्य आहे. कारण आपण काय म्हणतो, की सगळं जे काही करायचं ते पोटासाठी तर करतोय आपण. मग आता हे हाताचं कार्य काय आहे, की तो जो घास आहे, जे अन्न आहे, ते आपल्या तोंडामध्ये टाकणे. त्या पोटाचं हाताचं काम आहे. आपण जर म्हटलं नाही 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 नाही, मी आता ते पायाने कार्य करेल ते, तर ते चालणार आहे का हो? आणि प्रत्येक इंद्रिय प्रत्येकाचं कार्य करतो ना. डोळे डोळ्याचं पाहण्याचं कार्य करतात, जिव्हा घास ग्रहण करण्याचं काम करते, बोलण्याचं काम करते. हात काम करण्याचं कार्य करण्याचं कार्य करतात वेगवेगळे. पाय आपले चालण्याचं काम करतात. म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, एकसूत्रता आहे. एकत्रित येऊन ते काय करत आहेत, ह्या पोटासाठी कार्य करत आहेत. आता जर समजा हात म्हटलं, नाही नाही, त्या पोटाचंच का म्हणजे पोटासाठीच का करायचं? माझ्या हाताला खायला घाला ना, मी कशाला करू, मी का पोटासाठी करू? असं आपलं कुठलं इंद्रिय असहकार पुकारतं, की जर एखादा इंद्रिय म्हणजे नाही नाही, मी त्या पोटासाठी का करायचं म्हणून. मग तसंच इथे पण आहे, हे भगवानचे विविध अवयव आहेत. परंतु जसं आपल्या इंद्रियांचे आपल्या शरीराचे विविध अवयव जे आहेत ते पोटासाठी कार्य करतात, तसं हे देवी देवता सुद्धा भगवंतांसाठी कार्य करतात. जसं डिपार्टमेंट आहे वेगवेगळे, की आता आपण बघतो प्राईम मिनिस्टर, त्याच्या खाली मिनिस्टर, जे काय केंद्र, राज्य हे जे काही प्रशासन येतं, तर त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट दिलेले असतात. कोणाला पाणी पुरवठा मंत्री आहेत, कोणी विजेचं काम बघतात, वीज मंत्री आहेत, कोशाचं म्हणजे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. तसं हे भगवंतांचं एक डिपार्टमेंट आहे आणि भगवंत हे सगळं चालवतात. तर इथे सुद्धा तात्पुरतं प्रत्येकाला एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. आणि डिपार्टमेंट कोणाला दिलं जातं आपल्याला, म्हणजे जर तिथे डिपार्टमेंट हवं असेल गव्हर्नमेंटमध्ये पण, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, तर त्याला समाजामधून त्याला निवडून यावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता लागते. मग तसंच हे डिपार्टमेंट, हे ब्रह्मांडाचं डिपार्टमेंट आहे हे. आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाला एक एक कार्य भगवंतांनी त्यांच्या त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार दिलेलं आहे. ब्रह्मदेव काय आहेत, की ब्रह्मदेव सगळ्याची निर्मिती करतात, ब्रह्मांडाची. पण ब्रह्मदेवांना ज्ञान कोण देतं, भगवंत देतात. म्हणून भगवंत प्रत्येकाच्या बुद्धीनुसार प्रत्येकाला कार्य डिपार्टमेंट देतात. जसं हे आपण बघितलं, की वायू मंत्री, लाईट वीज मंत्री आहे असतील कुणी, जलपुरवठा मंत्री कुणी असतील, कुणी मुख्यमंत्री असतात, कोण असं वेगवेगळे शिक्षण मंत्री असतात. तसं हे भगवंतांचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या भगवंतांच्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे हे देवी देवता काम करतात. त्याच्यामध्ये सूर्य आहे, की सूर्य काय करतो, की सूर्यप्रकाश देण्याचं काम करतो. चंद्रलोक आहे, वायुदेव आहे. म्हणजे हे प्रत्येक जण आहे, की ह्या ब्रह्मांडाची जर नियंत्रक आहे, म्हणजे जी योगमाया आहे, सॉरी महामाया म्हणजे दुर्गा देवी इथलं नियंत्रण करते बाकीच्या. म्हणजे प्रत्येकाचं इथे एक वेगवेगळं डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये राहून ती त्यांची सेवा भगवंतांप्रती बजावत असतात. मग आता आपण जर म्हटलं की जसं इंद्रियांचं आपण म्हटलं, किंवा आपण ह्या भौतिक जगातलं उदाहरण दिलं, पॉलिटिक्स मधलं, की कसं प्रशासन चाल, मग तसं जर इथे त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार जर समाजामध्ये निवडून यावं लागत असेल, तर ते हे भगवंतांचं डिपार्टमेंट आहे. तर तिथे किती
किती क्वालिटी आवश्यक आहे, म्हणजे किती गुणवत्ता लागेल तिथे. तर देवी देवतांनी तेवढं पुण्यकर्म केलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांना ते डिपार्टमेंट झालेलं आहे. पण आपण नकळतपणे त्या देवी देवतांनाच आपण भगवंत म्हणून समजतो आणि त्यांचीच आपण भक्ती म्हणून आपण पूजा उपासना करतो. आणि ती उपासना म्हणजे कशी असते की मी काहीतरी पूजा करल तुझी आणि त्या बदल्यात मला तू काहीतरी दे. म्हणजे आपण काय समजतो ना की हे मला माझ्या गोष्टी प्रोव्हाइड करणारे व्यक्ती आहेत. आपण कसं म्हणतो की एखाद्यावर हक्क दाखवणार, नाही नाही तू मला दिलं पाहिजे. आपण हक्क दाखवला कुणी तर आपल्याला कधी कधी कसं होतं की आपण एखाद्यासाठी प्रेमाने करतो. पण जर कुणी आपल्यावर जास्तच हक्क दाखवायला लागलं त्याला राग येतो की नाही, की अरे एवढा मी प्रेमाने करतो तर हे स्वतःचा हक्कच समजायला लागलेला आहे. मग तसेच इथे सुद्धा भगवंत जे आहेत ते काय करतात, ह्या देवी देवतांना दिलेलं आहे, परंतु आपण देवी देवतांची उपासना करतो ते आपण कुठेतरी हे करतो की मला हे पाहिजे मला ते. आणि देवी देवता ते देत असतात, कारण देवी देवतांचं जे फळ मिळतं तर ते भगवंत सांगतायत ते अशाश्वत आहे, ते शाश्वत नाहीये. आणि त्याच्याच म्हणून जे हे कोणी ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत तर असे लोक हे जे काय आहेत ते अल्पबुद्धी लोक आहेत. की आता समजा अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला, की आता झाड आहे एखादं, आणि त्या झाडाला प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये असेल ओट्यामध्ये असेल काही झाडं असतात. तुम्ही सांगा की आपण जेव्हा झाडाला पाणी घालतो असं आहे का हो की नाही मी आज ह्या झाडाच्या मुळाला पाणी घालणार नाही, मी फक्त त्याच्या पान पान दिसतंय ना, त्या पान छान स्प्रे मारेल, त्याला स्वच्छ क्लीन करून घेईल. आता मनी प्लांट आहे तर घरामध्ये आपण म्हणून नाही त्या मनी प्लांटला मी पाणीच घालणार नाहीये, मी फक्त पानांना थोडं पाणी घाल, असं चालेल का? तर त्या झाडाच्या मुळाला पाणी घालावं लागतं. तसंच भगवंत हे काय आहेत, त्या झाडाचं मूळ आहेत, देवी देवतांचं मूळ आहे. देवी देवता पण भगवंतांप्रित्यर्थ त्यांची सेवा बजावत आहेत. मग जर आपण झाडाच्या मुळाशी जर काम केलं, झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर काय होणार आहे, आपोआप बाकीच्या फांद्या पाणी पानं फुलं सगळं बहरणार आहे. जसं आपल्या पोटाचं जे आहे आपलं उदर जे आहे, जे उदर आपलं भरलं अन्न आपण जे ग्रहण करतो तर ते उदरामध्ये जातं तेव्हा पूर्ण शरीराला एनर्जी निर्माण होते, आपल्या शक्ती निर्माण होते. तसं जर पोटाला जर एनर्जी मिळाली तर आपोआप सगळे शरीर चालतं. तसंच भगवंतांना त्या झाडाच्या मुळाप्रमाणे आहे. जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो तेव्हा काय होतं की आपोआप आपली सर्व देवी देवता आपल्यावर संतुष्ट होतात. की आता समजा अजून एक उदाहरण देते समजण्यासाठी, की लाईट बिल आहे, त्याला जर लाईट बिल भरायचं असेल तर आपण कोणाकडे जातो, ते डायरेक्ट सरकारला देतो का लाईट बिल? कुणीतरी ऑफिसर असतो ना त्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडे जाऊन आपण ते देतो, ऑनलाईन भरतो त्या त्या डिपार्टमेंटकडे, की आपण म्हणतो ते लाईट बिल आपण ते गव्हर्नमेंटला देतो. लाईट बिल कोणाकडून, लाईट कोणाकडून येते आपल्याला? सरकारकडून येते. पण असं काय का डायरेक्टली आपण त्या गव्हर्नमेंटला जाऊन जमा करतो? म्हणजे कोणीतरी त्याच्या खाली 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 एक एक डिपार्टमेंट असतात. म्हणजे डायरेक्टली आपण त्या कोणाकडे देतो, त्या ऑफिसरकडे देतो, ऑफिसमध्ये जमा करतो. आणि मग ऑफिसमध्ये जमा झाल्यानंतर ते कोणाला जमा होतं, तर ते गव्हर्नमेंटला जमा होतं. अगदी तसंच आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णांची जर भक्ती केली तर हे सगळं देवी देवतांपर्यंत प्राप्त होणार आहे आणि देवी देवतांची कृपा ही आपोआप आपल्याला प्राप्त होणार आहे. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की देवी देवता जरी भगवंतांचे विविध अवयव असले तरी पण जसं आपलं शरीर आहे, शरीराचे वेगवेगळे अवयव इंद्रिय उदरासाठी कार्य करतात, तसं भगवंतांचे जे देवी देवता आहेत जरी अवयव असले तरी ते भगवंतांच्या संतुष्टी करता कार्य करतात. आणि झाडाच्या मुळाला पाणी घालतो त्याप्रमाणे आपण भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला नेहमी माहिती की भगवद्गीतेवरचा सर्वात त्याच्या पुढचाही उच्च ग्रंथ कोणता आहे, की सर्वात हायेस्ट भागवतम, की आपण नेहमी भागवतम कथा, भागवतम सप्ताह असं कुठलं ऐकलंय का की वेगळं काहीतरी पोथी पुराणाचं आपण भागवतम सप्ताह, भागवतम सप्ताह म्हणजे काय, भगवद्गीतेच भागवतमचं आपण ज्या लीला आहेत त्याचं गुणगौरव करतो. कुठल्याही गोष्टीला आपण आधार करतो, अरे श्रीमद भागवतम मध्ये सांगितले तर श्रीमद भागवतम मध्ये 7वा अध्याय आहे, 5वा स्कंद आहे आणि त्याच्यामध्ये हा एक मिनिट, त्याच्यामध्ये हा 6वा श्लोक आहे. इतका सुंदर श्लोक आहे की याच्यामध्ये जे भरत महाराज म्हणून एक राजा होऊन गेलेले, तर त्या भरत महाराजांनी इथे त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं आणि भगवंतांची प्राप्ती केली. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो ना की अरे मग आम्ही तर सगळ्यांचं करतोय, मग काय आम्ही ते सोडून द्यायचं का? कसं असतं ना, आपल्याला ज्ञान मिळतं पण ते मिळालं तरी ती बुद्धी लवकर ऍक्सेप्ट करत नाही, कारण आपल्यावर पूर्वजन्मीचे हजारो जन्मांचे ह्या जन्माचे कितीतरी संस्कार झालेले असतात आणि ते संस्कार झालेले असल्यामुळे ते सहजासहजी आपण ते ऍक्सेप्ट करत नाही. म्हणतात ना, ते कळतं पण वळत नाही. ज्ञान मिळतंय
परंतु ते आपण कुठेतरी ऍक्सेप्ट करत नाही. मग आता आपल्याला वाटतं की अरे आम्ही तर त्यांची पूजा करतो, मग काय ते सोडूनच द्यायचं का पूर्ण लगेच? एवढं ज्ञान घेतलं तरी आपल्या मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. तर श्रीमद भागवतम मध्ये हे खूप सुंदर, आता म्हणजे एवढ्या ह्याच्यात मी डीप मध्ये जाणार नाही, कारण हा इतका महत्वाचा श्लोक आहे. आणि आपल्याला ह्या श्लोका म्हणजे इतके प्रश्न पडलेले असतात ऍक्च्युली. खरं तर याचेच इतके प्रश्न पडलेले असतात, आणि हा श्लोक तेवढा इतका आयएमपी आहे की हा जर व्यवस्थितरित्या समजला तर आपल्या बऱ्याचशा शंकांचं निरसन होऊ शकतं. पण वेळेअभावी मी जेवढं शॉर्ट मध्ये करता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. तर याच्यामध्ये ना, की भरत महाराजांचा एक उल्लेख केलेला आहे की ते कशा पद्धतीने यज्ञ करायचे. आता आपल्याला प्रश्न पडतो की अरे हे सोडून द्यायचं, ते सोडून द्यायचं, मग करायचं कसं? तर इथे ह्या श्लोकामध्ये आपल्याला त्याचं उत्तर थोडंसं बऱ्यापैकी मिळू शकतं. की मी भाषांतर वाचते त्याचं. विविध यत्नांच्या प्रारंभिक क्रिया केल्यानंतर महाराजांनी धर्मानुसार सर्व यज्ञ फळे भगवान वासुदेवांना अर्पण केली. दुसऱ्या शब्दात त्यांनी भगवान वासुदेव अर्थात श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी सर्व यज्ञ केले. त्यांनी असा विचार केला की देवी देवता म्हणजे भगवान वासुदेवांच्या देहांचे निरनिराळे अवयव असल्यामुळे वासुदेवच वेदोक्त मंत्रांमध्ये उल्लेखलेल्या देवी देवतांवर नियंत्रण ठेवतात. अशा चिंतनामुळे भरत महाराज आसक्ती, काम आणि लोभ इत्यादी भौतिक विकारापासून पूर्णपणे मुक्त झाले. पुरोहित जेव्हा अग्नीमध्ये यज्ञ सामग्री अर्पण करीत होते, तेव्हा भरत महाराजांनी बुद्धी कौशल्यामुळे जाणून घेतले की विविध देवतांना अर्पण केली जाणारी आहुती वस्तुतः भगवंतांच्या विभिन्न अवयवांसाठीच होती. उदाहरणार्थ, इंद्र म्हणजे भगवंतांचा बाहू आहे, तर सूर्य म्हणजे भगवंतांचा नेत्र आहे. अशा रीतीने भरत महाराजांनी मानले की भिन्न देवतांना अर्पण केल्या जाणाऱ्या आहुती वास्तविकपणे भगवान वासुदेवांच्या भिन्न अवयवांसाठीच होत्या. किती सुंदर श्लोक आहे हा भागवतम मध्ये दिली. आणि आपल्याला किती कृपा आहे की आज श्रील प्रभुपादांची ही भगवद्गीता आहे जी आज आपण वाचतोय. की आता हे जे तात्पर्यावर मी बोलत आहे, तर याला प्रभुपादांनी श्रीमद भागवतम यासारख्या प्रामाणिक ग्रंथांचा आधार घेतलेला आहे, आणि त्याच प्रभुपादांनी हे तात्पर्य लिहिलेलं आहे. आणि आपल्याला आपण बघतो की भगवद्गीता वेगवेगळ्या लोकांनी टीका टिप्पणी केलेली आहे. तुम्ही बघू शकता की अजून कुठली एखादी आपण भगवद्गीता जी ऑथेंटिक नसेल, गुरु शिष्य परंपरेमध्ये नसेल, तर याचा अगदी वेगळाच अर्थ आपल्याला मिळू शकतो. वेगळ्याच दिशेने आपण चुकीच्या दिशेने जातो. म्हणून प्रामाणिक अशा गुरु शिष्य परंपरे हे मध्ये हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सांगितलं आहे की हे जे भरत महाराज जे होते, ते काय करत होते? भरत महाराज जे काही यज्ञ करायचे, पूर्वीच्या काळी यज्ञ व्हायचे, राजा लोक काय करायचे की यज्ञ करायचे. यज्ञामुळे सगळं पाऊस आहे, वारा, हे सगळे निसर्गाचं जे चक्र होतं एका चालत समाज सुखी राहायचा. तर ते कर्तव्य होतं त्यांचं. यज्ञ म्हणजे भगवंतांना संतुष्ट करणं. यज्ञाचं भगवान श्रीकृष्णांचं दुसरं नाम जे आहे ते यज्ञ आहे. तर इथे काय म्हणतात की ते यज्ञ करायचे, परंतु ते यज्ञ कसे करायचे? की ते यज्ञ करताना ते विचार करायचे की हे सगळं श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी मी करतोय. आणि जरी भगवंतांपासून सगळे देवी देवता आलेले आहेत, तरी काय करतात ते ते जे यज्ञ जेव्हा चालू असायचा त्यावेळेस ते त्यांची मनाची भावना अशी शुद्ध असायची की हे वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्णच या देवी देवतांवर नियंत्रण ठेवत आहेत. आणि अशाची जे त्यांची त्यांची जरी तो यज्ञ कसा होता, कधी वेगवेगळे पण यज्ञ व्हायचे. म्हणजे असं काही यज्ञामध्ये कसं असायचं की यज्ञ म्हणजे इंद्राला संतुष्टीसाठी यज्ञ केला जायचा, म्हणजे त्या त्या देवी देवतांची आहुती द्यावी लागायची. वेद मंत्र जे होतात, तर तिथे त्या मंत्र जे असायचे त्याची आहुती देवी. म्हणजे आता समजा इंद्राला काही आहुती अर्पण केली तर तो मंत्र असायचा यासाठी. वरुणाला काही आहुती अर्पण केली तर तो वरुणासाठी असायचा. म्हणजे भरत महाराज भौतिक दृष्ट्या असं दिसतं की भरत महाराज यज्ञ करत होते, आणि काही यज्ञ हे असे असायचे की देवी देवतांच्या संतुष्टीसाठी असायचे आणि ते करावे लागायचे. मग एखाद्याला प्रश्न पडेल की अरे भक्त पण करतातच की काही गोष्टींचं हे. मग आता भागवतम मध्ये पण असं दिलंय, परंतु ते काय करायची? त्यांची चेतना करायची. म्हणजे आपण जरी बाह्य दृष्टीने काही गोष्टी करत असेल तरी आपली आंतरिक चेतना काय पाहिजे, तर हे आपल्याला श्लोकामधून समजतं. की ते जेव्हा त्या देवी देवतांचा यज्ञ म्हणजे त्या नावाने आहुती द्यायचे, त्यावेळेस ते काय विचार करायचे की अरे हे भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांचं म्हणजे एक एक अवयव आहेत हे भगवंत, आणि यांच्यावर भगवंत त्यांच्यावर नियंत्रण करत आहेत. अशा पद्धतीने ते विचार करायचे. आणि सगळं काय विचार करायचे की ही देवतांना दिली जाणारी आहुती ही साक्षात भगवंतांना केली जाणारी आहे. मग आता ह्याच्यातून कुणी असं पळवट काढू शकतो की अरे मग त्याला काय तेव्हा, मग आम्ही देवीची पूजा अर्चना करू आणि मग
श्रीकृष्णांना नाही, नाही, आपली जी आंतरिक चेतना आहे ना ती प्रामाणिक असावी लागती. वरून जरी जसं कसं असतं की आता उदाहरणार्थ मला आता आठवतं की लहान मुलं आहे घरामध्ये आणि घरामध्ये लहान मुलं असेल तर त्या आजोबांचा किती जीव असतो ना त्या नातवंडांवर. म्हणजे त्या वडिलांना जीव नसेल एवढा त्या नातवंडांवर जीव असतो. कारण त्यांना माहित असतं की तो त्यांच्या घरातली म्हणजे त्यांच्या रक्तातला आहे ना, ते त्यांचं नातवंड आहे. म्हणजे मुलावर ते त्यांच्या मुलापासून आलेलं आहे अपत्य. नातवंड आहे म्हणजे काय की त्यांच्या मुलापासून आलेलं आहे ते अपत्य. म्हणून ते त्याच्यावर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करतात. तसं आपण इथे सुद्धा बघू शकतो की जेव्हा त्यांची भावना काय आहे, तसं इथे सुद्धा आपण ते मुलावर प्रेम केलं ना, की भले तुम्ही एखाद्या वेळेस कुणी घरातल्यानी की त्या स्वतःच्या नातवंडांवर प्रेम केलं, परंतु त्या स्वतःच्या मुलाला थोडं दुर्लक्ष केलं त्या आजोबांनी. तरी पण ते वडील काय खुश का होतात? की का तर का विचार करतात, की अरे माझ्या मुलाला हे ते किती जीव लावतायत, किती प्रेम देतायत आजी-आजोबा. म्हणजे ही जी प्रेमाची भावना असते, तसं इथे सुद्धा आपण करतो. तर मग तेवढी प्रेमाची आहे का? तेवढी श्रद्धेची आहे का? हे महत्वाचं आहे. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हे जे भरत महाराज जे काय करायचे, की देवी देवतांना जरी अर्पण केलेल्या जाणाऱ्या वास्तू म्हणजे ज्या आहुती होत्या, ते विचार करायच्या, की ही भगवान श्रीकृष्णांच्या भिन्न भिन्न अवयवांसाठीच होत्या. म्हणून भगवंत इथे भरत महाराज इथे भरत महाराजांचा जो भाव आहे तो इथे आपल्याला समजत आहे. म्हणून खूप मोठं तात्पर्य आहे आणि इतकं सुंदर तात्पर्य आहे. मी थोडस घेतेच आता ह्याच्यावर, कारण आपण आहे ना भागवतम पटकन लवकर जात नाही भागवतम मध्ये. हे थोडं बाजूला राहिलं तरी चालेल. थोडक्यात मी त्याचं तात्पर्यामध्ये पण आपण बघूया की कशा पद्धतीने सांगितलं आहे, की मनुष्य जोपर्यंत श्रवण कीर्तन शुद्ध भक्तिमय सेवा करत नाही, तोपर्यंत तो त्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे कधी कधी असं होतं की अरे आम्ही काय आता भगवंतांची भक्ती करतो, मग आता काय आम्हाला म्हणजे कुणी भक्ती करत नाही, सॉरी एखादी व्यक्ती आहे, तर ती भक्तिमय सेवा जीवनामध्ये अंगीकारलेली नाहीये तिने. भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाही, पण देवी देवतांची करताना मात्र ती व्यक्ती जर चुकून अशा भावना निर्माण करत असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? श्रवण कीर्तन अगोदर करावं लागणार आहे. भगवंतांची भक्ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या आपल्या सगळ्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे. मग जर आता इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भरत महाराज शुद्ध भक्त होते, मग कुणी प्रश्न विचार केले की तरी पण ते अशा प्रकारचे यज्ञ का करत होते देवी देवतांसाठी? तर भरत महाराज हे भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत होते. आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणत आहेत भगवद्गीतेत? सर्व धर्मान परित्यज्यकम मामेकम शरणम व्रजम. म्हणजे सर्व धर्माचा म्हणजे सर्व धर्म म्हणजे काय? की आपल्या ज्या काही कामना, इच्छा, विविध दृष्टिकोन जे आहेत, त्याच्यावर ती पूजा, हे अर्चा, तो ह्या सर्वांचा त्याग करायचा आणि फक्त भगवंतांना शरण यायचं आणि भगवंतांचं स्मरण करायचं. आणि जेव्हा आपण विविध देवता आहुती म्हणजे पूजा अर्चा करतो, जे काय असतो आसक्त असतो, तेव्हा मात्र आपण भगवंतांची भक्ती मार्गाचं पालन करत नाही. तोपर्यंत ते आपल्याला करणं कर्तव्य आहे आपलं, ते करण्याचं. म्हणून जोपर्यंत भगवंतांची भक्ती जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण काय करतो? त्या झाडाच्या मुळाला आपण पाणी घालतो. म्हणून हे आपण जाणून घेतलं की देवी देवता हे भगवंतांचे विविध अवयव आहेत. आणि जर त्या अवयवांची सेवा केली तर ती सेवा वस्तुतः भगवंतांपर्यंतच पोहोचते. परंतु मग आपण जर डायरेक्टली भगवंतांची सेवा केली तर आपोआप सर्व इंद्रियांची सेवा होणार आहे. म्हणून ब्रह्मसंहितेत सुद्धा एका श्लोकामध्ये दुर्गा देवीचा उल्लेख पुढील प्रमाणे केलेला आहे. आता नवरात्र सुरू होत आहेत, की आपण सगळेजण नवरात्र म्हटलं की देवीची पूजा अर्चा करतात. तर त्याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की ही दुर्गा देवी कोण आहे, जिची आपण नवरात्रात वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा बांधतो, हे करतो. तर तिची कुठल्या भावनेने, कुठल्या चेतनेने, कुठल्या श्रद्धेने तिची पूजा अर्चा आपण केली पाहिजे, तिला काय प्रार्थना अर्पण केल्या पाहिजेत, तर हे आपल्याला हे भागवतम शिकवत आणि भगवद्गीतेचं ज्ञान देत आहे. तर हे ब्रह्मसंहितेमध्ये हा श्लोक आहे. तर मी श्लोकाचं फक्त भाषांतर वाचते, की भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार दुर्गा देवी सृजन, पालन आणि संहार करते. भगवान श्रीकृष्णही या विधानाचे भगवद्गीतेमध्ये अनुमोदन करतात. म्हणजे भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये याचा पुरावा देत आहेत, की काय? की मयाध्यक्षण प्रकृती सुयते सचराचरम. म्हणजे हे कौंतेय, हे अर्जुना, भौतिक प्रकृती माझ्या मार्गदर्शनानुसार कार्य करून
अखिल चराचर प्राणी मात्रांची निर्मिती करत आहे. म्हणजे काय आहे की आता दुर्गा देवीचं आलंय म्हणून मी स्पेसिफिकली मला हे खूप भावलं की दुर्गा देवीचं इथे काय सांगितलंय की ती भगवंतांच्या आज्ञेनुसार काय करते. आणि इथे काही सृजन जे आहे, पालन आहे, संहार आहे, हे सगळं कोणाच्या आज्ञेखाली करते? श्रीकृष्णांच्या आज्ञेखाली करते. आणि जर अशा दुर्गा देवीची पूजा आपण करतोय, म्हणजे आपल्याला ते कर्तव्य करायचंच आहे, असं नाही की ते आपण सोडून द्यायचं. पण ती पूजा करताना जेव्हा आपण अशी मनोमन भावना निर्माण करू किंवा ती श्रद्धा निर्माण करू की हे दुर्गा देवी, तुम्ही भगवान श्रीकृष्णांची भक्ती करता, त्यांच्या आज्ञेचं पालन करता, तर तुम्ही ज्यांची भक्ती करत आहात त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती आम्हाला प्राप्त हो, ही प्रार्थना जेव्हा आपण त्या दुर्गा देवीला प्रार्थना करू, तेव्हा त्या दुर्गा देवीला किती आनंद होईल बरं. तर ह्या नवरात्रामध्ये आपण नक्कीच ही श्रद्धा आणि हे ज्ञान अंगीकारून जर अशा पद्धतीने आपण दुर्गा देवीला शरण गेलो, तर आपल्याला किती कृपा प्राप्त होऊ शकते दुर्गा देवीची. म्हणून या भावनेमध्ये आपण देवतांची उपासना केली पाहिजे. जरी कोणी करत असेल तरी दुर्गा देवी भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करते. म्हणून आपण दुर्गा देवीला प्रणाम केला पाहिजे. की जसं हे आहेत की भगवंत जे आहेत म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहेत, तर त्या भगवंतांच्या भक्तांना सुद्धा कसा आदर दिला पाहिजे. तर तो आदर आपण का देतो त्या वैष्णवाला, तर ते भगवान श्रीकृष्ण तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांना का आपल्या परंपरेमध्ये एवढं स्थान आहे? कारण ते भगवंतांचे भक्त आहेत, पांडुरंगांचे शुद्ध भक्त आहेत. तर एक साक्षी गोपाल म्हणून एक स्टोरी येते, खूप सुंदर आहे की मला वाटतं ती साक्षी गोपाल बहुतेक तरी जगन्नाथपुरीच्या तिकडे ते आहे, ते साक्षी गोपाल यांचं स्थान ते. तर तिथे ना ते साक्षी गोपाल म्हणून एक विग्रह विग्रह म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे विग्रह होते तिथे. आणि तिथे एक ब्राह्मण, वृद्ध ब्राह्मण आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा, तरुण म्हणजे वयात आलेला, दोघही यात्रा करत भ्रमण करत होते. आणि त्या मंदिरामध्ये तिथे येतात आणि तो तरुण जो मुलगा होता, ती आता खूप मोठी स्टोरी आहे, कुंदर आहे, फक्त मी त्याच्यातलं थोडक्यात सांगते. तर तो त्या ब्राह्मणाची इतकी सेवा करत असतो, तर त्या सेवेची मागची त्याची भावना काय असते की हे ब्राह्मण जे आहेत, हे जे आहेत ते कोण आहेत? भगवंतांचे भक्त आहेत. आणि ते मला या भक्तांची सेवा करायची आहे. मला त्याच्यामुळं मला त्यांचं म्हणजे जेव्हा आपण ह्या भावनेने करतो की अरे हे भगवंतांचे भक्त आहेत, वैष्णव आहेत, म्हणून मला त्यांची सेवा करायची. सेवा आपण करतोय पण कुठल्या भावनेने करतोय? भगवंतांचे भक्त आहेत म्हणून सेवा करायची. अगदी तसंच हे हे हा तरुण जो ब्राह्मण होता, त्या वृद्ध ब्राह्मणाच्या अशा भावनेने सेवा करत होता. आणि त्या सेवेने संतुष्ट होऊन ते म्हणतात की माझी एक तरुण मुलगी आहे, विवाह करायचा आहे आणि ती मी तुला देऊ इच्छित आहोत आहे. तर ते ज्यावेळेस त्या तरुण मुलगा जो होता, तो ह्या भावनेने करत नव्हता की अरे आता मला हा जावई करून घेईल किंवा ह्याची सुंदर मुलगी मला प्राप्त होईल. ही भावना अजिबात त्या ब्राह्मणाची नव्हती. त्याची भावना एकमेव काय होती की मला ह्यांची सेवा करायची आहे. मग तसंच देवी देवतांची सुद्धा आपल्याला जर सेवा करायची असेल, तर आपण या भावनेने की ते देवी देवता भगवान श्रीकृष्णांची सेवा करत आहेत, त्यांना संतुष्ट करत आहेत, या भावनेने आपण दुर्गा देवीला प्रणाम केला पाहिजे. जसं शंकर सुद्धा आपण बघतो की ते सुद्धा भगवंतांना सादर प्रणाम करतात. म्हणजे म्हणजे भक्ती करतात, तेव्हा त्या शंकरजींना सुद्धा आपण त्या भावनेने प्रणाम केला पाहिजे. मग कुठलेही देवी देवता आहोत, कुठलीही गोष्ट आहे, ती सर्वसामान्यपणे भागवतम सांगतं की ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. मग इथे जर भरत महाराजांनी देवतांकडून त्यांना कुठली इच्छा नव्हती काही प्राप्त करण्याची. असं नाही की आता त्यांना आपल्या खूप इच्छा असतात, आपल्या ह्या कामना असतात. तसं तिथे काय आहे की भरत महाराजांना कुठलीही इच्छा नव्हती. फक्त भगवंतांना प्रसन्न करणं हेच त्यांचं ध्येय होतं. आणि ते ध्येय जरी ते देवांचे यज्ञ करत होते, तरी ते काय करत होते की भगवंतांची भक्त आहेत हे आणि त्यांचा आदर आपण केला पाहिजे. असं नाही की ह्याच्यामध्ये कधी कधी असं पण होऊ शकतं की काही काही एकदम की नाही आता हे देवता काय भगवंतांचे हे आहेत, अवयव आहेत, आणि त्यांना काय करायचं, त्यांचा आदर आपण केला पाहिजे. कुठल्याही देवी देवतांचा अनादर आपण केला नाही पाहिजे, कारण ते काय आहेत, ते भगवंतांचे सेवक आहेत. आणि ज्या पद्धतीने जर कोणी अनादर करत असेल, तर तो काय करतोय, खूप मोठं पाप त्याच्याकडून घडत आहे आणि खूप मोठा अपराध त्याच्यामध्ये होत आहे. तर म्हणून इथे बघू शकतो की शिवजी सुद्धा वृंदावनमध्ये जर तुम्ही कधी गेला, तर वृंदावनामध्ये सुद्धा शिवजी जे आहेत, प्रत्येक धामाच्या ठिकाणी शिवजी स्वतः तिथे आहेत आणि त्या धामाचं रक्षण करत आहेत. वृंदावनमध्ये जा, बरसानामध्ये जा, राधा राणींचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लेस असेल तिथे, तिथे भगवंत शिवजी स्वतः सेवक बनून भगवान श्रीकृष्णांची सेवा तिथे करत आहेत. आणि त्या धामाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक धामाच्या ठिकाणी, त्या धामाच्या बाहेर तुम्हाला शिवजींचं मंदिर दिसेल. तर ते कशासाठी आहे?
तर ते भगवान श्रीकृष्णांची सेवा हे करत आहेत. शरी ते दुर्गा देवी आपण बघतोय, म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत, सगळे देवी देवता हे भगवंतांचे सेवक आहेत. आणि जेव्हा आपण ते सेवक, हे भगवंतांचे सेवक आहेत, ते किती सेवा करतायत भगवंतांची, ह्या भावनेने आपण त्यांना प्रणाम केला पाहिजे, की त्यांच्याकडून त्यांचा कुठलाही अनादर आपण केला नाही पाहिजे. आणि तो जर अनादर केला तर आपल्याकडून काय होत आहे, तर अपराध होत आहे. चैतन्य महाप्रभू प्रभू सुद्धा आपण बघतो की शिवजींच्या मंदिरात जाऊन त्यांनी कीर्तन केलं, दुर्गा देवीच्या तिथे जाऊन कीर्तन केलेलं आहे, हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी हरिनाम कीर्तन केलेलं आहे. तर हे याच्यातून आपण शिकू शकतो की हे देवी देवता जे काय आहेत, तर ते कशा पद्धतीने भगवंतांची भक्ती करत आहेत. भक्ती म्हणजे भगवंतांनी जे जे सेवा दिलेली आहे, ती सेवा ते डिपार्टमेंट ते सांभाळत आहेत. म्हणून ही भगवंतांची देवी देवतांची डायरेक्टली पूजा ही भक्ती होत नाही, तर ती भगवंतांची भक्ती करणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा पहिल्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे, श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये सांगतात की जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो, तेव्हा देवी देवता जे आहेत त्यांचे सर्व आशीर्वाद आपल्यावर कृपा प्रदान करत असतात. इतके देवी देवता आपल्यावर संतुष्ट होत असतात. म्हणून हे आपण बघून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि देवता जे आहेत, की जेव्हा आपण देवतांना काही मागतो, देवी देवतांची काही पूजा अर्चना करतो, तर इथे काय पहिल्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आहे की काय आहे ते नित्य नाहीये, शाश्वत नाहीये. मग कसं असतं ना, आपण कोणाकडे काय मागतोय, की जर समजा आता आपल्या पुढे एखादी खूप श्रीमंत व्यक्ती आहे, आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला आपण काय छोटीशी वस्तू मागितली एखादी, तर आपण काय म्हणतो, अरे ही व्यक्ती बघून तरी तू डिमांड करायची ना. म्हणजे आपण कसं म्हणतो, समोरची व्यक्ती बघून एखाद्याला जर काही पैसे मागायचे असतील, एक 4, 5, 10 हजाराची मदत असेल, तर ती काय तो आवाका बघून मागतो. पण त्याला जर लाखो रुपयाची काही मदत हवी असेल, तर तो काय बघतो की समोरच्या व्यक्तीचं स्टँडर्ड काय आहे, की त्या व्यक्तीची इकॉनॉमिकली काय स्टेटस आहे, ते बघून आपण डिमांड करतो. म्हणजे कुठलीही गोष्टीची गरज असेल, नीड असेल, त्या व्यक्तीचं स्टँडर्ड काय. मग तिथे सुद्धा आपण बघू शकतो की भगवंतांचं स्टँडर्ड आहे. भगवंतांचं स्टँडर्ड जे आहे, भगवंतांचं स्टँडर्ड असं आहे की भगवंत जे काही देतात ते उच्च स्तरावरचं असतं, शाश्वत आहे. आणि देवी देवतांचं स्टँडर्ड काय आहे, की देवी देवता जे देत आहेत ते आपल्याला भोग घेण्यासाठी देत आहे, ते तात्पुरतं आहे, अशाश्वत आहे. जसा एखादा कैदी जर जेलमध्ये असेल, तर त्या कैद्याला जर शिक्षा माफ करायची असेल, तर तो जेलर तिथं काम करतोय, म्हणजे त्याची ड्युटी बजावतोय, तर तो जेलर करू शकतो का हो? जेलरच्या हातात आहे का? नाही. जसा एखादा प्रेसिडेंट आहे, तर त्याची शक्ती वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी हे आहे, काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तो त्याला सूड बाहेर काढू शकतो. पण जेलर आहे का? तसं इथे सुद्धा आपण बघू शकतो की भगवंत सुद्धा हे भगवंतांचं जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड प्रमाणे आपल्याला देत असतात. आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे आपण भगवंतांना ते मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की ह्या देवी देवता ज्या आहेत, तर त्या भगवान श्रीकृष्णांची काय करत आहेत, तर ते सेवा करत आहेत. आणि ते जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं, तर आपल्या कुठल्याही श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट अज्ञानातून स्वीकारतो किंवा त्याची फिलॉसॉफी तत्वज्ञान जाणून घेत नाही, किंवा त्याच्या मागे काय आहे ते जाणून घेत नाही, तर काय होतं की आपण नकळतपणे कुठेतरी भावनिक होतो. आणि भावनिक होऊन आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी विचार करतो, चुकी विचारतो. तर म्हणून याच्यासाठी काय आपल्याला गरजेचं आहे, तर आपण हे ज्ञान समजून घेऊन जेव्हा आपण प्रयत्न करू जीवनामध्ये अंगीकारण्याचा, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, श्रद्धा निर्माण होते. आणि जेव्हा श्रद्धा निर्माण होते, तेव्हा काय होतं की आपोआप आपल्यामध्ये काय होतं, त्याची म्हणजे ती जीवनामध्ये अंगीकारण्याची शक्ती निर्माण होते. श्रद्धा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ती अंगीकारण्याची एवढा उत्साही येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, श्रद्धा असेल तिथे उत्साह असतो, मग ते उत्साहाने आपण ती गोष्ट करू शकतो. म्हणून इथे आपण बघूया ह्या तात्पर्यामध्ये थोडस 5 मिनिटात उरकते, की अंबरीश महाराजांचा आपण नेहमी बऱ्याच माताजी उल्लेख करत असतात. अंबरीश महाराज किती शुद्ध भक्त होते. अनेक राजर्षी सम्राट जे आहेत भागवतम मध्ये उल्लेख केलेला आहे, की ते त्यांचं जीवन कसं भगवत सेवा करण्यामध्ये व्यतीत करत होते. आणि जेव्हा एखादा शिवभक्त एखाद्या अन्य व्यक्तीच्या माध्यमातून सेवा करतो, तेव्हा त्याची निंदा करण्यात येऊ नये. कारण त्याच्या सर्व कृती केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ असतात. म्हणून हे आपल्याला समजू शकत नाही की एखादा जेव्हा वैष्णव एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि काही पूजा अर्चा करतो. आता कधी असं होतं की इस्कॉन मध्ये पण आल्यानंतर बरेच काही भक्त गणपती बसवतात, सगळं करतात. मग अरे इस्कॉन मध्ये तर एवढंच सांगितलंय, मग हे पण करतात, मग आपण पण करू शकतो. परंतु तो जेव्हा वैष्णव जो करतो, त्या वैष्णवाची त्याच्या मागची भावना काय आहे, आणि ते काय जीवनामध्ये अंगीकारण चेतना घेऊन तो वैष्णव जगत आहे, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण
तो गैरसमज करून घेऊ शकतो. म्हणून इथे स्पष्ट दिलेलं आहे प्रभुपादांनी की त्याच्या कृती केवळ भगवंतांच्या संतुष्ट प्रित्यर्थ असतात. म्हणून आपण त्याची म्हणजे त्याला निंदा करू नये किंवा काही वेगळा समज करून घेऊ नये. एखादा भक्त एखाद्या ब्राह्मणाकडून काही कर्मकांड पण करत असेल आणि तो कर्मकांड करणारा पुरोहित जो ब्राह्मण आहे तो पण शुद्ध भक्त नसेल, परंतु त्याचा उद्देश काय आहे की त्याला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे, ही त्याची भावना आहे. म्हणून भावना ही खूप महत्वाची आहे. म्हणून जेव्हा आपण कुठलंही जेव्हा अशा पद्धतीने हे कार्य करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, ते कर्माचे अपूर्व अपूर्व म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पाप पुण्याच्या गंतीमध्ये ते जमा होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे पुण्य पाप कर्म करतो त्याची फळं आपल्याला, म्हणजे जे पाप केलं चांगलं फळ, पुण्य केलं पाप केलं वाईट काहीतरी आपल्याला मिळणार, पुण्य केलं तर आपल्याला काय मिळणार, चांगला जन्म. परत चांगला जन्म मिळाला तर आपण गॅरंटी नाही आपल्याला आपण परत चांगलंच करू, काही कार्य करू म्हणून. मग इथे काय होतं की आपण जेव्हा भगवंतांप्रित्यर्थ हे कार्य करतो तेव्हा हे पाप पुण्याची शृंखला आपली थांबते. म्हणून शुद्ध भक्त हे केवळ भगवान संतुष्ट प्रित्यर्थ कार्य करतात आणि त्यांच्या कार्याची फळे ही आध्यात्मिक व शाश्वत असतात. त्यांची कर्मफळे कधीही या कर्मी लोकांप्रमाणे क्षणभंगूर नसतात. याचे अनुमोदन भगवद्गीतेमध्ये केले आहे की त्रिगुणातीत झालेल्या दिव्य ज्ञानामध्ये स्थित झालेल्या मनुष्याचे कर्म दिव्यत्वामध्ये विलीन होते. भक्त हा प्रवृत्तिक प्रदूषणापासून सदैव मुक्त असतो. तो ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित असतो आणि म्हणून त्याने केलेले यज्ञ भगवंतांच्या संतुष्ट प्रित्यर्थ असतात. म्हणून भगवंतांचे भक्त जे आहेत ते कशा पद्धतीने कार्य करत आहेत आणि त्याच्या मागे त्यांची काय भावना आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्र गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हा श्लोक, म्हणजे मला तर वाटतं अजून 1 तास पण याला कमी पडेल, इतका सुंदर श्लोक आहे. आणि आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न ह्या श्लोकामध्ये प्रभुपादांनी केलेला आहे. तर मी पण प्रयत्न केलाय 30-35 मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा. खरं तर ते खूप डिफिकल्ट आहे, अजून पण माझं खूप काही राहिलंय सांगायचं, पण तरी मी प्रयत्न केला. याच्यातून जर तुम्हाला काही कोणाला प्रश्न असतील किंवा कोणाला काही शंका असेल, काही ऍड करायचं असेल तर तुम्ही प्लीज सांगू शकता आणि शेअर करू शकता. किंवा मग आपण जर नसेल कोणाला काही तर मग आपण थांबूयात. हरी बोल. सेटिंग चेंज केलेत केलेत. अनम्यूट अनम्यूट. हरी बोल. उद्याचा पण खूप सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत की मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझं अविनाशी अनुप असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. म्हणजे आपण कधी कधी विचार करतो ना, सगळं एकच आहे, याची पूजा करा, त्याची पूजा करा, याला हे करा, त्याला ते करा, सगळं काही जे काय आहे ते एकच आहे असा आपण विचार करतो. परंतु असं नाही की अरे चला त्या देवाला केलं मग काय आता ते सगळे देव एकच आहेत, सगळ्या देवांपर्यंत पोहोचतं. आपला असा एक नेहमी एक विचार असतो. तर ते उद्याच्या श्लोकामध्ये खूप सुंदररीत्या आपल्याला समजेल. तर ते भगवंत आता ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर किती डायरेक्टली श्लोक आहेत भगवान श्रीकृष्णाचे आणि भगवद्गीता किती सुंदर आहे की ते ज्ञान आपल्याला देते. तर सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणी जॉईन करत जा. हे आपण वाचलं तर आपल्याला समजत नाही, परंतु जेव्हा आपण वाचून जेव्हा ऐकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. तर त्या दृष्टीने प्लीज सगळ्या जणी जॉईन करा. उद्या 2 वाजता ह्या वेळेमध्ये. खरं तर शुक्रवारी नसतो आपला क्लास, परंतु कालचा आपला स्किप झालेला असल्यामुळे उद्या आपण ठेवलेला आहे, त्यामुळे उद्याही जॉईन करा. कोणाला काही प्रश्न आहेत का? बहुतेक तरी नाही माताजी. बरं चालेल, मग आपण थांबूया. उद्या पण सगळ्या जॉईन व्हा. चालेल. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. मीटिंग एंड करा मग. पल्लवी पल्लवी होस्ट आहे. पल्लवी. पल्लवी का? हा. हरी बोल. हा. हरी बोल माताजी. खूप छान लेक्चर झालं. खूप सुंदर एक्सप्लेनेशन होतं देवी देवतांबद्दल, भगवंतांबद्दल. खूप छान सांगितलं माताजी. हरी बोल. माताजी तुम्ही एवढी तुमची ड्युटी सांभाळून रेग्युलरली न चुकता जॉईन करता आणि एवढं लक्षपूर्वक ऐकता. तुमचं ते लक्षपूर्वक ऐकण्याचा मी विचार करते की तो उत्साह आणि ती एनर्जी आम्हाला पण प्राप्त हो.
म्हणजे खरंच मी रोज तुम्हाला बघते की न चुकता तुमच्या शाळेतून येऊन दुपारच्या वेळेमध्ये तसं पाहायला गेलं तर दुपारची वेळ असती तर कोणाला काही आल्यानंतर रेस्ट कुठे काही गोष्टी असतात की ती पण जॉईन करून छान आमचाही उत्साह वाढवता. थँक्यू सो मच. नाही, नाही, माताजी तुम्ही खूप सेवा करताय. आमची काहीच नाही नाही, आम्ही श्रवण सेवा तरी करावी आणि त्यातून सर्व ज्ञान संपादन करून सर्वांना द्यावं. हाच एक प्रयत्न आहे. तर खूप खूप धन्यवाद. हरी बोल. श्रवणापासूनच सगळं आहे. थँक्यू माताजी. थँक्यू. हरी बोल. थांबूया मग.